नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच वी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे इन्स्टंट लोणचं, जे आता ट्रेंडिंगला आहे आणि सर्वजण तेच बनवतात. तर हे लोणचं तुम्ही बनवून जर डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 6-7 महिन्यापर्यंत मस्त टिकेल आणि त्याची चवही बदलणार नाही. तर चला आपण पाहूया इन्स्टंट लोणचं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते कसं बनवायचे ते आता पाहून घेऊया. सर्वप्रथम जे लोणचं बनवण्यासाठी मसाला आहे ते मसाला आपण लोखंडी तव्यावर भाजून घेऊया. सर्वात पहिले 1 चमचा मी जिरा घालून घेतला आहे. जिरा थोडासा हलकासा भाजला ना की मग दुसरे मसाले ॲड करायचे. आता जिरा बघा थोडासा हलकाचा भाजून झाला आहे. आता त्यामध्ये मी 1 चम्मच बडीशेप, त्यानंतर 1 चम्मच पिवळी राई, त्यानंतर 1 चम्मच मेथीचे दाणे अख्खे, त्यानंतर 1 चम्मच आपली काळीवाली राई मस्त खमंग मी उलटीने भाजत आहे. जोपर्यंत या मसाल्याचा सुगंध आपल्याला येत नाही भाजलेला तोपर्यंत हा मसाला भाजत राहायचा. आता बघा मस्तपैकी भाजलेला आहे. तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि थंड करण्यासाठी ठेवत आहे. तोपर्यंत मी एका प्लेटमध्ये 2 आंबे आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेत आहे. तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता. जास्त मिरच्या घेतल्या तरी चालेल, जशी तुमची इच्छा. कारण काही जण जास्त तिखट खातात तर काही जणांना जास्त तिखट जमत नाही, म्हणून. आता आंबे मी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याच पाण्यात मी मिरच्याही त्या स्वच्छ धुवून घेतल्या. बघा आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर आंब्याचे मी मधून 2 भाग करेल आणि त्याच्यामध्ये जी कोय असते ती दोन्ही आंब्याचे मी कोय काढून घेणार आहे. कोय काढून घेतल्यानंतर मी त्या आंब्याचे उभे काप करून त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे. हे तुकडे करून झाल्यानंतर आता बघा सर्व तुकडे माझे करून झालेले आहेत आंब्याचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरच्यांचेही तुकडे करून टाकत आहे. हे तुम्ही चॉपरने बारीक करून घेऊ शकता किंवा तुम्ही हेच मिश्रण मिक्सरला लावून थोडंसं भरड असं जास्त बारीक नाही करायचं, मीडियम करू शकता. बघा मी मिक्सरला लावून असं मीडियम करून घेतलेलं आहे. असं पाहिजे, कारण की जास्त बारीक पण आहे जाड पण आहे. त्यानंतर हे जे आपले भाजलेला मसाला थंड झालेला आहे तो मी आता मिक्सरला वाटून घेतला. बघा मस्त असा, तो पण जास्त बारीक नाही करायचा, थोडं भडतच ठेवायचं. त्यानंतर मी आता यामध्ये 1 चम्मच लाल तिखट पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच पिंक सॉल्ट आणि जे आपण भाजलेले मसाले तयार केले त्याचे मी 2 ते 2.5 चम्मच घालून घेते. आता राईच्या तेलात मी शक्यतो राईचं तेल वापरलं, तुम्ही कोणताही वापरू शकता. त्यामध्ये मेथी, काळी मिर्च आणि हिंग टाकून मी मस्त फोडणी दिली या लोणच्यावर. बघा मस्त फोडणी दिली अशी. आणि पूर्ण आता लोणचा मी एकजीवपणे मिक्स करून घेते जोपर्यंत त्यामध्ये मसाला घुसत नाही आणि जे आपले तेल आहे ते वर येत नाही तोपर्यंत मस्त मिक्स करत राहायचं. आता बघा आपलं मस्त लोणचं मिक्स करून झालेलं आहे. ते आता मी डब्यात भरून मस्त फ्रीजमध्ये ठेवेन, म्हणजे 6 ते 7 महिने हे लोणचं मला पुरेल. म्हणून न झंझट लागणारं आपलं इन्स्टंट लोणचं तयार आहे. तुम्ही नक्कीच एकदा घरी ट्राय करा आणि कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.